एक्साबिया गृहप्रकल्प हे पाषाणे येथे असून विकासाने वांगणी अशी जाहिरात करून अद्याप काम पूर्ण केलेले नाही। जाहिरातीमध्ये असे म्हटले आहे, मुंबई मेट्रो क्षेत्राच्या पूर्वेकडील काठावर 48.86 एकरचे टाउनशिप आहे। मुंबई शहराची वाहने आणि मालवाहतूक कमी करण्यासाठी नियोजित 12 लेन मल्टी मॉडल रिंग रोडच्या परिघावर वांगणी बसलेले आहे, परंतु हे पाषाणे येथे आहे। मात्र हा प्रोजेक्ट नेरळ हद्दीत आहे अशी जाहिरात दिल्याने अनेकांनी आपल्या घराचे स्वप्न पूर्ण होईल या आशेने फ्लॅट बुक केले, परंतु अद्याप त्यांना पोझिशन न मिळाल्याने व लोनचे हप्ते कट होत असून येथील साधारण 1000च्या पुढे लोक अडचणीत आहेत। 3 मार्च 24 रोजी लेखी निवेदन दिले, परंतु अद्याप काहीच कारवाई झाली नाही, म्हणून आज रोजी पुन्हा निवेदन देण्यात आले। पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी माहिती दिली की रेराकडे विकासाने मुदत वाढून घेतली आहे। येत्या बुधवारी विकासाला समोरासमोर बसून योग्य तो मार्ग काढण्याचा मार्ग अवलंबला आहे। जितेंद्र पाटील तसेच आदर्श तायडे व सहकारी यांनी तुर्तास बुधवारपर्यंत वाट पाहण्यास सांगितले। येणाऱ्या बुधवारी विकासक व सदनिका धारक यांच्यामध्ये काय होते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे। मी दीपक धोंडू भोमले, E2 702 एक्झार्बिया बिल्डिंग वांगणी। आमच्या समस्या आम्हाला 2022ला पोझिशन देणार होती, 2023 झाला, अजून तिथे बिल्डिंगचं काम तसंच थांबलेलं आहे। आमचे बँकेकडून हप्ते जातात, आम्ही गरीब सामान्य लोक आहोत, आमचे हप्ते जातात, तिथे EMI वाढलेला आहे, तरीसुद्धा आम्हाला अजून रूम ताब्यात मिळाला नाही। बिल्डिंगचं कामच अधुरं असल्याकारणे ती बिल्डिंग जुन्या होऊन वापस रिडेव्हलपमेंट करायला झालेलं आहे। 10 वर्ष बिल्डिंग अर्ध्या बांधून सोडलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला सामान्य माणसांना खूप त्रास होत आहे त्याचा। तरी हा बिल्डर आम्हाला सामान्य लोकांना फसवतोय, तर याच्यावरती आम्ही आता नेरळ पोलीस स्टेशन सुद्धा आलेलो आहे कारवाई करायला। आम्हाला कुठून तरी न्याय मिळावा ही आमची सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। मी भांडुपला भाड्याने राहतो। मी 2017ला रूम घेतला। 2017 पासून मी ऑफिसला येतोय, पण त्यांचं काम काय व्यवस्थित चालू नाही। आणि इकडे म्हणजे सरकारने पण त्याची दखल घ्यावी। तो गाव विकसित व्हायला पाहिजे, ट्रेन विकसित व्हायला पाहिजे। बिल्डरने फसवले तर बिल्डरने पण आपलं काम केलं पाहिजे। मला सगळ्यांना सांगायचं आहे ना, हात जोडून सांगायचं आहे की सगळ्यांनी त्या आमच्या प्रोजेक्टवर पण लक्ष द्यायचं आणि त्या आजूबाजूचा परिसर पण डेव्हलप झाला पाहिजे। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ।